आश्वासनांचा पाऊस मतदारांना काही नव्या नाही, पण नाशिकच्या भगूरमधील प्रचार सभेत मंत्री गुलाबराव पाटील असं काही बोलून गेले की ज्यामुळे राज्यात चर्चांना उधाण आलंय। 1 डिसेंबरला लक्ष्मी येणार, घराबाहेरच झोपा, या गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावरून राजकारण तापलंय। आणि आता तो नगर विकास खाता आपल्याकडे आहे, हे माल आहे नगर विकास में। ऐकलत? पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले ते? नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात पाटलांनी थेट मुद्द्यालाच हात घातला। पुन्हा एकदा गुलाबराव पाटील काय म्हणाले ते ऐकूया। आणि आता तो नगर विकास खाता आपल्याकडे आहे, हे माल आहे नगर विकास में। माझी तर नगरपालिका आत्ता झाली नशिराबाद। मी मागच्या भाषणातही बोललो, नगरपालिका होण्याच्या अगोदर 5 कोटी रुपयाची बिल्डिंग तयार आहे माझी। पाण्याची योजनेचं काम चालू आहे, गावात टकाटक रोड आहे। राज्याचं नगर विकास खातं हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे, सरकारमधील हे एक प्रमुख आणि महत्त्वाचं खातं मानलं जातं। त्यामुळेच या खात्याचं बजेटही मोठं आहे। या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्याला वेगळं राजकीय महत्त्व आहे। अशातच या प्रचार सभेत बोलताना गुलाबराव पाटलांनी केलेल्या आणखी एका वक्तव्यामुळे वादाला फोडणी मिळाली आहे। त्यांच्याकडे एकच आहे, पैसा। लोक हुशार आहे। 22 तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली, दारदार फिरली, उठ बघता काय झोपलाय, उठ मी आली आहे, तुला प्रसन्न होते, बाहेर खाती टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला, लक्ष्मी येणार, उठ बघता काय झोपलायस, उठ। पण लोक समजदार आहे। नगर परिषद निवडणूक प्रचाराचा धुराळा उडाला। सत्ताधाऱ्यांकडून आश्वासनांची खैरात केली जाते। गुलाबराव पाटीलही त्यात मागे नाहीत। त्यांनी आश्वासन देतानाच मतदारांना हा सल्ला दिला। आता सगळं होईल, दारू काय, मटण काय, सगळं होईल। मटण तुमचं घ्या म्हणावं, पण मटण आमचं गावावं म्हणावं। लोक पण लय हुशार आहे। सकाळी काँग्रेसचं ते होता, दुपारी राष्ट्रवादीचं ते होता, संध्याकाळी शिवसेनेचं ते होता। वरतून सांगता आपले सगळ्यांशी संबंध आहे, ज्याला द्यायचं त्याचं पक्क ठरलंय। गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांना महायुतीला घेरण्याची ऐती संधी मिळाली आहे। माल आहे या शब्दाचा अर्थ काय? लक्ष्मी येणार आहे या शब्दाचा अर्थ काय? सत्ताधारी पक्षातले मंत्री अशा पद्धतीनं वक्तव्य करतात। पोलीस झोपलेले आहे का? निवडणूक आयोग झोपलेले आहे का? मग आपण निष्पक्ष निवडणुका कशा पद्धतीनं होतील, निरपेक्ष निवडणुका कशा पद्धतीनं होतील, जनता निर्भयपणे मतदान कशा पद्धतीनं करेल, हा प्रश्न निवडणूक आयोगाला आम्ही विचारतो। हा, तर ते पैशाचीच मस्ती आहे। आणि मला वाटते निवडणूक आयोग अशा झोपा काढतं। एक मंत्री जर असा बोलत असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। त्यांच्यावर गुन्हे, तिथल्या विरोधकांनी कमसे कम ते रिपोर्ट तरी दिला पाहिजे। अशी बोलणाऱ्याची मस्ती जिरवणं गरजेचं आहे। आणि गुलाबराव, तुम्हाला असं वाटत असेल का पैशानं सगळे लोक विकत घेतले जात आहे, तर हे चुकीचं आहे। दरम्यान गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावरून वाद पेटण्याची शक्यता लक्षात घेता सत्ताधाऱ्यांचं मिशन सारवासारव सुरू झालंय। नगर विकास खाता म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत। त्यामुळे यामध्ये याचा विकास जो आहे नगर परिषदांचा, या छोट्या शहरांचा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतो। आणि नगरपालिका या नगर विकासच्या अखत्यारीत येत असतात। आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आम्ही छोटी छोटी जी शहरं आहेत ती डेव्हलप झाली पाहिजे। नाही, शेवटी निवडणुकीमध्ये बोलावं लागतं, पण कुठलाही निधी हा देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा असे मिळून ठरवतात कोणाला किती निधी द्यायचा, कोणत्या नगरपालिकेला काय द्यायचं। त्यामुळं ते निवडणुकीचे भाषणं असतात, पण निधीबद्दल मात्र तिघही मिळून ठरवतात। तुमच्या हातात मत, माझ्या हातात निधी, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। तर आमच्याकडे तिजोरीचा मालक आहे असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय। महायुतीच्या नेत्यांच्या वक्तव्यांनी ही निवडणूक गाजते। आता गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्याची आणखी भर पडली आहे। यातून वादाला निमंत्रण मिळालंय। लक्ष्मण घाटोळसह नरेश बोबाटे, न्यूज 18 लोकमत।